जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर. आता एक स्वराज्यची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल. एनडीआरएफ पोलीस व प्रशासनाचा रायगड रोपवेवर थरारक बचाव सराव. रायगड रोपवेवरील गुरुवारी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचाव कार्य कसे करावे याचा प्रत्यक्ष सराव करण्यासाठी थरारक मॉक ड्रिल घेऊन दोरीच्या सहाय्याने प्रवाशांचा बचाव करण्याचा सराव एनडीआरएफ पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग आणि प्रशासनाच्या संयुक्त सहभागातून हिरकणीवाडी येथे पार पडला. रायगड रोपवेच्या हिरकणीवाडी येथे या सरावावेळी एनडीआरएफ 5 बटालियन पुणेचे सहाय्यक कमांडर निखिल मुधोळकर, निरीक्षक अंकित कुमार, नितीन सोकाशी, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी काळे, नायब तहसीलदार आर निकम, रायगड रोपवे प्राधिकरणाचे एस भालेराव आणि रायगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख मान्यवर उपस्थित होते. रायगड रोपवेच्या हिरकणीवाडी येथे पार पडलेल्या या सरावात 93 जवान व कर्मचारी सहभागी झाले. त्यामध्ये एनडीआरएफ पथकाचे 27, अग्निशमन दलाचे 15, रायगड रेस्क्यू टीमचे सदस्य 30, रायगड पोलीस दलातील 10, आरोग्य विभागातील 6, याशिवाय 2 रुग्णवाहिका आणि 1 अग्निशमक वाहन या मॉकड्रिलच्या वेळी तैनात करण्यात आले होते. रायगड येथील हिरकणीवाडीजवळ असणाऱ्या रोपवेच्या या सरावाचा उद्देश म्हणजे रोपवेवर अडकलेल्या प्रवाशांचा सुरक्षित बचाव, आपत्कालीन परिस्थितीत रायगड रोपवेमध्ये अडकलेल्या जखमींना आरोग्य विभागाकडे पोहोचवणे तसेच विविध बचाव यंत्रणांमधील समन्वय तपासणे हा होता. सरावाद्वारे प्रत्यक्ष दुर्घटनेतही यंत्रणा तातडीने आणि प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम असल्याचे या सरावादरम्यान स्पष्ट झाले. यावेळी मोठ्या संख्येने रोपवेने जाणारे शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थ हा मॉकड्रिल पाहण्यासाठी उपस्थित होते. आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह.